नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर दिवाळी फराळातील आपण आज दुसरा फराळ करतोय, तो म्हणजे चकली. आणि ही चकली बिना भाजणीची आहे, झटपट होणारी आहे आणि तेही आपल्या घरच्या साहित्यामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहोत, ही मूग डाळ घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि याच प्रमाणात आपण काय करणार आहोत, पीठ घेणार आहोत. त्यासाठी एक कापड घेतलेलं आहे आणि यावरती आपण 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. टोटल आपण 1 किलोची चकली करणार आहोत. तर अशा पद्धतीने 800 ग्राम आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 200 ग्राम मूग डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळ आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर घरची मी ही सालीची डाळ घेतलेली आहे. तर याला आता काय करायचं आहे, डाळ आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि पीठ वरती ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, डाळ पण शिजते आणि पीठ छान वाफलं जातं. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपण ही आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये अशा पद्धतीने याला घालून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पीठ आणि डाळ शिजवून घ्यायची आहे, तर दोन्ही एकत्र होतात. तर अशा पद्धतीने 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. याला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता, असं दगडासारखं झालेलं आहे. तर याला काय करायचं आहे, आपल्याला बत्त्याच्या साह्याने अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी हे पीठ फोडून घेत आहे. इकडे डाळसुद्धा छान शिजलेली आहे. याला स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. तर ह्या डाळीमध्ये साल आहे, म्हणून मी काय केलेलं आहे, आपले जे पुरणाचे चाळण आहे ना, याने ही डाळ अशा पद्धतीने चाळून घेतलेली आहे. म्हणजे कसं साल वर राहील, आपल्याला चकलीमध्ये हे जे साल आहे ते येणार नाही. तर अशा पद्धतीने ही स्मॅश करून मी घेतलेली आहे. इकडे पीठ तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने झालेलं आहे. याला काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरच्या साह्याने हे पीठ फोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही बत्त्याच्या साह्याने सुद्धा फोडून घेऊ शकता. तर मिक्सरच्या साह्याने मी अशा पद्धतीने हे पीठ फोडून घेतलेलं आहे, कारण आपला टाईमसुद्धा वाचतो. तर या पद्धतीने हे सर्व पीठ मी अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे. यामध्ये मसाले टाकायचे आहेत आपल्याला आता. तर तीळ, लाल तिखट, हिंग, हळद, मीठ, जिरे पावडर अशा पद्धतीने मसाले आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि जी मूग डाळ आपण शिजवून घेतलेली होती ही यामध्ये टाकायची आहे आणि याला आपल्याला छान ही डाळ आपल्या सर्व पिठाला लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, यामध्ये मी जे आपले ओवा टाकायचा विसरले होते, तर ओवा टाकूनसुद्धा हे मी सर्व पीठ, हे डाळ आहे ना, अशा पद्धतीने छान या पिठाला लावून घेतलेली आहे. म्हणजे कसं मस्त आपली ही डाळ सर्व पिठाला लागली जाते. तर गरम पाण्याने हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण ना मोहन घातलेलं नाही आहे, कारण का आपण पीठ वाफवून घेतलेलं आहे, म्हणून यामध्ये मोहन घातलेलं नाही आहे तेलाचं. ज्यावेळी आपण पीठ वाफवून घेतो त्यावेळी तेलाचं मोहन घालत नाही. तर काही जण काय करतात की तेलाचं मोहन घालतात, त्याच्यामुळे चकली आपली बिघडते. तर अशा पद्धतीने 10 मिनटं तुम्ही बघू शकता, पीठ मी साईडला ठेवलं होतं. आता आपल्याला जसं पीठ हवं आहे त्या पद्धतीने मळून घेऊन आपण याच्या चकल्या करू शकतो. तर काही जण काय करतात, मोहन घालतात, त्यामुळे आपले पीठ चकली जी आहे ती बिघडते, म्हणून यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी सोयऱ्यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला मस्त अशी ही चकली करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मस्त अशी ही चकली मी पाडून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता, ही चकली मी अशा पद्धतीने सर्व चकल्या या पाडून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये चकली टाकायची आहे. काही जण काय करतात, मिडम तेल गरम करतात आणि मग चकली टाकतात, त्यामुळे चकली काय होते, तेलात विरघळते. ज्यावेळी आपण पीठ वाफवून घेतो त्यावेळी आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं आहे, मगच चकली यामध्ये टाकायची आहे. आणि थोड्या वेळानंतर बुडबुड्या थोड्याशा कमी झाले, चकली थोडी सेट झाली म्हटली ना, की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि चकली तळून घ्यायची आहे. जर तुम्ही मीडियम गॅसवर अशी चकली तळलात तर तेल जास्त पील आणि चकली आपली जास्त तेल पील, असं तेलकट होईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही चकली फर्स्ट म्हणजे मोठ्या गॅसवर, नंतर मीडियम अशी तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, ही चकली छान अशी तळून झालेली आहे, बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत आणि ही चकली आता आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही चकली तळायची आहे. आता आपल्याला ही चकली काढल्यानंतर दुसरा बॅच तळताना आपल्याला
परत गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मगच चकली यामध्ये टाकायची आहे आणि नंतर मीडियम करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशा आहे 1 किलोच्या प्रमाणात या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर 1 किलोमध्ये मिनिमम 50 ते 60 चकल्या तयार होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान ही चकली दिसत आहे, बघितल्यावरच किती आकर्षक वाटत आहे. तर ही मस्त अशी पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची आणि डाळीची मूग डाळीची चकली आपण तयार केलेली आहे बिना भाजणीची. जर तुम्हाला भाजणी करता येत नसेल तर अशी ही झटपट चकली तुम्ही करू शकता. खूप छान होते, मस्त होते. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते. बघा किती मस्त झालेली आहे. बघा किती छान अशी ही चकली तयार झालेली आहे आणि मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितले आहेत त्या नक्की फॉलो करा. त्याच्याने तुमची चकली खूप छान होईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. तर या दिवाळीमध्ये तुम्ही ही चकलीची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते. तर अशा छान छान दिवाळीचा फराळ घेऊन परत आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.